श्रीराम. होता सारासार विचार ऐके होनी तत्पर संदेशे दोन्ही दृढोत्तर आत्मज्ञान पाहे श्रीराम. नाना संदेह निवृत्ती व्हावया धरी सत्संगती आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐकतेसी आणि श्रीराम. देह बुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सदृढ धरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक श्रीराम. संचुनी दृश्यभान दृढ धरी आत्मज्ञान विचारे राखे समाधान या नाव साधक श्रीराम. तोडूनी द्वैताची उपाधी अद्वैत वस्तू साधने साधी लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक श्रीराम. आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैल पार या नाव साधक श्रीराम. उत्तमे साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक श्रीराम. असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली स्वरूप स्थिती बळावली या नाव साधक श्रीराम. अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक श्रीराम. दृढ निश्चयाचे नि बळे दृश्य असताच नाडळे सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक श्रीराम. प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष वस्तू लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक श्रीराम. जे या जनासी चोरले मनास नवचे अनुमानले तेची जेणे दृढ केले या नाव साधक श्रीराम. जे बोलताची वाचा धरी जे पाहताची अंध करी जे साधी नानापरी या नाव साधक श्रीराम. जे साधू जाता साधवेना जे लक्षू जाता लक्षवेना तेची अनुभवे आणि मना या नाव साधक श्रीराम. जेथे मनची मावळे जेथे तर्कची पांगुळे तेची अनुभवा आणि बळे या नाव साधक श्रीराम. स्वानुभवाचे नि योगे वस्तू साधी लागवेगे तेची वस्तू होये अंगे या नाव साधक श्रीराम. अनुभवाची अंगे जाणे योगियांचे खुणे बाणे काहीच न हो न असणे या नाव साधक श्रीराम. परती सारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक श्रीराम. देवा भक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ साध्यची होये तत्काळ या नाव साधक श्रीराम. विवेक बळे गुप्त झाला आपे आप मावळला दिसतो परी देखिला नाहीच कोणी श्रीराम. मी पण मागे सांडिले स्वये आपणास धुंडिले तुर्ये सही बोलांडिले या नाव साधक श्रीराम. पुढे उन्मनीचा सेवटी आपली आपण अखंड भेटी अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक श्रीराम. द्वैताचा तटका तोडिला भासाचा भास मोडिला देही असोनी विदेह झाला या नाव साधक श्रीराम. जयास अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक श्रीराम. पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक श्रीराम. स्वप्नी भये जे वाटले ते जागृतीस नाही आले सकळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक श्रीराम. मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण स्वानुभवे अप्रमाण साधक श्रीराम. निद्रा सांडून चैरा झाला तो स्वप्न भयापासून सुटला माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी श्रीराम. ऐसी अंतरस्थिती बाणली बाह्य निस्पृहता अवलंबिली संसार उपाधी त्यागिली या नाव साधक श्रीराम. कामापासून सुटला क्रोधापासून पळाला मद मत्सर सांडिला एकीकडे श्रीराम. कुळाभिमानास सांडिले लोकलाजेस लाजविले परमार्थास माजविले विरक्ती बळे श्रीराम. अविद्येपासून फडकला प्रपंचापासून निष्ठला लोभाचे हातीचा गेला अकस्मात श्रीराम. थोरपणासी पाडिले वैभवासी लिथाडिले महत्वासी झिंजाडिले विरक्ती बळे श्रीराम. भेदाचा मडगा मोडीला अहंकार सोडून पाडीला पायी धरून आपटीला संदेह शत्रू श्रीराम. विकल्पाचा केला वधू थापे मारिला भवसिंधू सकळ भूतांचा विरोधू तोडून टाकिला श्रीराम. भव भयासी भडकाविले काळाचे टांगे मोडिले मस्तक आणोनी फोडिले जन्म मृत्याचे श्रीराम. देह संबंधावरी लोटला संकल्पावरी उठावला कल्पनेचा घात केला अकस्मात श्रीराम. अपधकासी ताडिले लिंग देहासी विभांडिले पाषांडास पच्छाडिले विवेक बळे श्रीराम. गर्वावरी गर्व केला स्वार्थ अनर्थी घातला अनर्थ तोही निर्दाळिला नीतिन्याये श्रीराम. मोहासी मधेची तोडिले दुःखासी दुद्धडची केले शोकास खंडून सांडिले एकीकडे श्रीराम. वेश केला देशदडी अभावाची घेतली नरडी धाके उदर तडाडी कुतर्काचे श्रीराम. ज्ञाने विवेक माजला तेने निश्चयो बळावला अवगुणाचा संहार केला वैराग्य बळे श्रीराम. अधर्मास स्वधर्मे लुटिले कुकर्मासी सत्कर्मे झुगटिले लाटून वाटा लाविले विचारे अविचारासी
श्रीराम. तिरस्कार तो चिरडिला द्वेष किरडून सांडिला विषाद विषादे घातला पायांतळी श्रीराम. कोपावरी घालणे घातले कापट्यांतरी कुटिले सख्या पुले मानिले विश्वजनी श्रीराम. प्रवृत्तीचा केला त्याग सुहृदांचा सोडिला संग निवृत्ती पंथे ज्ञान योग साधिता झाला श्रीराम. विषये मैंदास सिंतरिले कुविद्येसी वेढा लाविले आपणास सोडविले आप्त तस्करापासूनी श्रीराम. पराधने तेवरी कोपला ममतेवरी संतापला दुराशेचा त्याग केला एकाएकी श्रीराम. स्वरूपी घातले मना यातनेसी केली यातना साक्षेपाणी प्रयत्ना प्रतिष्ठिले श्रीराम. अभ्यासाचा संग धरिला साक्षपा सारिसा निघाला प्रयत्न सांगाती भला साधन पंथे श्रीराम. सावध दक्षतो साधक पाहे नित्यानित्य विवेक संग त्यागून एक सत्संग धरी श्रीराम. बळेची सारीला संसार विवेके टाकीला जोजार शुद्धाचारे अनाचार भ्रष्टविला श्रीराम. विसरास विसरला आळसाचा आळस केला सावध नाही दूषित झाला दूषितपणासी श्रीराम. आता सो हे बोलणे अवगुण सांडी निरूपणे तो साधकाईसा येणे प्रमाणे बुजावा श्रीराम. बळेची अवघात त्याग कीजे म्हणून साधक बोलिजे आता सिद्ध तो जाणीजे पुढिले समासी श्रीराम. येथे संशय उठिला निस्पृहतोची साधक झाला त्याग न घडे संसारिकाला तरी तो साधक नव्हे की श्रीराम. ऐसे श्रोतयांचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर पुढिले समासी तत्पर होऊ नायका श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधक लक्षण निरूपण नाम समास नववा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. मागे बोलिला संसारिक त्यागे विण नव्हे की साधक ऐकाओ याचा विवेक ऐसा असे श्रीराम. सन्मार्ग तो जीवी धरणे अनमार्गाचा त्याग करणे संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा श्रीराम. बुद्धी त्यागे विण काही सुबुद्धी लागणार नाही संसारिका त्याग पाही ऐसा असे श्रीराम. प्रपंची वीट मानिला मने विषय त्याग केला तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग श्रीराम. त्याग घडे अभावाचा त्याग घडे संशयाचा त्याग घडे अज्ञानाचा शनै शनै श्रीराम. ऐसा सूक्ष्म अंतरत्याग उभयतांस के धडे सांग निस्पृहास बाह्य त्याग विशेष आहे श्रीराम. संसारिका ठाई ठाई बाह्य त्याग घडे काही नित्य नेम श्रवण नाही त्यागे विण श्रीराम. पिटली आशंका स्वभावे त्यागे विण साधक नवे पुढे कथेचा अन्वये सावधायका श्रीराम. मागा झाले निरूपण साधकाची ओळखण आता सांगितले लखून सिद्ध लक्षणाची श्रीराम. साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला निश्चय चळे नाहीसा झाला या नाव सिद्ध श्रीराम. बद्धपणाचे अवगुण मुमुक्षपणी नाही जाण मुमुक्षपणाचे लक्षण साधकपणे नाही श्रीराम. साधकासी संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती या कारणे निस्संदेह श्रोती साधू ओळखावा श्रीराम. संशय रहित ज्ञान तेची साधूचे लक्षण सिद्ध अंगी संशयहीन लागेल कैसा श्रीराम. कर्ममार्ग संशये भरला साधनी संशये कालवला सर्वांमध्ये संशये भरला साधू तो निस्संदेह श्रीराम. संशयाचे ज्ञान खोटे संशयाचे वैराग्य पोरटे संशयाचे भजन ओखटे निर्भळ होय श्रीराम. व्यर्थ संशयाचा देव व्यर्थ संशयाचा भाव व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही श्रीराम. व्यर्थ संशयाचे व्रत व्यर्थ संशयाचे तीर्थ व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चय विण श्रीराम. व्यर्थ संशयाची भक्ती व्यर्थ संशयाची प्रीती व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी श्रीराम. व्यर्थ संशयाचे जिने व्यर्थ संशयाचे धरणे व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही श्रीराम. व्यर्थ संशयाची पोथी व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती व्यर्थ संशयाची गती निश्चये विना श्रीराम. व्यर्थ संशयाचा दक्ष व्यर्थ संशयाचा प्रक्ष व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही श्रीराम. व्यर्थ संशयाचा संत व्यर्थ संशयाचा पंडित व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चये विना श्रीराम. व्यर्थ संशयाची श्रेष्ठता व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चय विण श्रीराम. निश्चये विण सर्व काही अणुमात्र ते प्रमाण नाही व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाचे श्रीराम. निश्चय विण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे बाष्कळ बोली जे वाचाळपणे निरार्थक श्रीराम. असो निश्चय विण जे वल्गना ते अवघीच विटंबना संशये काही समाधाना
पुरी नाही श्रीराम. म्हणून संदेह रहित ज्ञान निश्चयाचे समाधान तेची सिद्धाचे लक्षण निश्चयेसी श्रीराम. तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम. ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा नाना देवाचा वळसा करूच नये श्रीराम. जेणे निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा श्रीराम. मुख्य देव तो कवण भक्तांचे कैसे लक्षण असत्य सांडून ओळखण सत्याची धरावी श्रीराम. आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे संग त्यागून राहावे वस्तुरूप श्रीराम. तोडावा बंधनाचा संशय करावा मोक्षाचा निश्चय पहावा भूतांचा अन्वयो वितिरकेसी श्रीराम. पूर्व पक्षेसी सिद्धांत पहावा प्रकृतीचा अंत मग पावावा निवांत निश्चय देवाचा श्रीराम. देहाचे नियोगे संशयो करी समाधानाचा क्षय चळोने दावा निश्चयो आत्मत्वाचा श्रीराम. सिद्ध असता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान या कारणे समाधान आत्मनिश्चये राखावे श्रीराम. आठवता देह बुद्धी उडे विवेकाची शुद्धी या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी श्रीराम. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची अहमात्मा हे कधीची विसरो नये श्रीराम. निरोपिले निश्चयाचे लक्षण परी हे न कळे सत्संगे विण संतांची गेली आ शरण संशय तुटती श्रीराम. आता असो हे बोलणे ऐका सिद्धांची लक्षणे मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलिजे श्रीराम. सिद्ध स्वरूपी नाही देहो तेथे कैचा हो संदेहो या कारणे सिद्ध पाहो निसंदेही श्रीराम. देह संबंधाचे निगुणे लक्षणासी काय उणे देहातीताची लक्षणे काय म्हणून सांगावी जे श्रीराम. लक्षवेना चक्षुषी त्याची लक्षणे सांगावी कैसी निर्मळ वस्तू सिद्ध त्यासी लक्षणे कैसी श्रीराम. लक्षणे म्हणजे केवळ गुण वस्तू ठाईची निर्गुण तेची सिद्धांचे लक्षण वस्तुरूप श्रीराम. तथापि ज्ञान दशकी बोलिले म्हणून वक्तृत्व आटोपिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्ध लक्षण निरूपण नाम समास 10वा. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 5वा समाप्त. श्रीराम समर्थ. चित्त सुचित करावे बोलिले ते जीवी धरावे सावध होऊन बैसावे निमिष एक श्रीराम. कोणी एक ग्रामी अथवा देसी राहणे आहे आपणासी न भेटता तेथिल्या प्रभूसी सौख्य कैचे श्रीराम. म्हणून ज्यास जेथे राहणे तेने त्या प्रभूची भेटी घेणे म्हणजे होय श्लाघ्यवाणे सर्व काही श्रीराम. प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता आपुले महत्व जाता वेळ नाही श्रीराम. म्हणून रायापासून रंक कोणी एक तरी नायक त्यास भेटणे हा विवेक विवेकी जाणती श्रीराम. त्यास न भेटता त्याचे नगरी राहता धरितील बेगारी तेथे न करिता चोरी अंगी लागे या श्रीराम. कारणे जो शहाणा तेने प्रभूसी भेटावे जाणा ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा श्रीराम. ग्रामी थोर ग्रामाधिपती त्याहून थोर देशाधिपती देशाधिपती होऊन नृपती जाणावा श्रीराम. राष्ट्राचा प्रभू तो राजा बहुराष्ट्र तो महाराजा महाराजांचाही राजा तो चक्रवर्ती श्रीराम. एक नरपती एक गजपती एक हरपती एक भूपती सकळांमध्ये चक्रवर्ती थोर राजा श्रीराम. असो ऐसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता त्या ब्रह्मयासही निर्मिता कोण आहे श्रीराम. ब्रह्मा विष्णू आणि हर त्यासी निर्मिता तोची थोर तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने तो श्रीराम. देव ठाई पडेना तरी यम यातना चुकेना ब्रह्मणाने चोजवेना हे बरे नव्हे श्रीराम. जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्यासी नाही ओळखिले तोची पतित श्रीराम. म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे श्रीराम. जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी श्रीराम. चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची जाणीचे महानुभाव संत साधू श्रीराम. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू श्रीराम. जाणीचे परमात्मा निर्गुण त्यासीच म्हणावे ज्ञान त्या वेगळे त्या ज्ञान सर्व काही श्रीराम. पोट भराव्या कारणे नाना विद्या अभ्यास करणे त्यासी ज्ञान म्हणती परी तेणे सार्थक नवे श्रीराम. देव ओळखावा एक तेची ज्ञान ते सार्थक ये रावघेची निरार्थक पोटविद्या श्रीराम. जन्मवरी पोट भरिले देहाचे संरक्षण केले पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी श्रीराम. एवं पोट भरावयाची विद्या तयासी म्हणून
ये सद्विद्या सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान श्रीराम. ऐसे जयापासी ज्ञान तोची जाणावा सज्जन तयापासी समाधान पुसिले पाहिजे श्रीराम. अज्ञानास भेटता अज्ञान तेथे कैचे सापडेल ज्ञान करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे श्रीराम. रोग्यापासी रोगी गेला तेथे कैचे आरोग्य त्याला निर्बळापासी निर्बळाला पाठी कैची श्रीराम. पिशाच्या पाशी पिशाच गेले तेने कोण सार्थक झाले उन्मत्तास उन्मत्त भेटले त्यास उमजवी कवणू श्रीराम. भिकाऱ्यापासी मागता भिक्षा दीक्षा ही नापासी दीक्षा उजेड पाहता कृष्ण पक्षा पाविजय कैचा श्रीराम. अबद्धापासी गेला अबद्ध तो कैसेनी होईल सुबद्ध बद्धास भेटता बद्ध सिद्ध नव्हे श्रीराम. देहापासी गेला देही तो कैसेनी होईल विदेही म्हणून ज्ञात्या वाचून नाही ज्ञानमार्ग या श्रीराम. कारणे ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास पहिला. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. ऐका उपदेशाची लक्षणे सायोज्य प्राप्ती होये जेणे नाना मतांचे पेखणे कामा नये सर्वथा श्रीराम. ब्रह्मज्ञाने विण उपदेश तो म्हणो नये विशेष धान्य विण जैसे भूस खाता नये श्रीराम. नाना कावाड बडविले नातरी तक्राची घुसळिले अथवा धुणची सेविले सावकास श्रीराम. नाना साली भक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैशा श्रीराम. तैसे ब्रह्मज्ञाने विण नाना उपदेशाचा सीन सार सांडून सार कोण शहाणा सेवी श्रीराम. आता ब्रह्मजे का निर्गुण तेची केले निरूपण सूचित करावे अंतःकरण श्रोतेजनी श्रीराम. सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाणा परंतु हे तगेना सर्व काळ श्रीराम. आदी अंती ब्रह्म निर्गुण तेची शाश्वताची खूण येर पंचभूतिक जाण नासिवंत श्रीराम. येरवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे त्या ते भूत बनता मनुष्या ते विषाद वाटे श्रीराम. मातो जगज्जनक परमात्मा त्यास आणि भूत उपमा ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकांसी श्रीराम. भूत ऐसा जगदीशा म्हणता उत्पन्न होतो दोष या कारणे महापुरुष सर्व जाणती श्रीराम. पृथ्वी आप तेज वायो आकाश या सबाह्य जगदीश पंचभूतांसी आहे नाश आत्मा अविनाश रूपी जे श्रीराम. जे रूप आणि नाम तो तो अवघाची भ्रम नाम रूपातीत वर्म अनुभव जाणावे श्रीराम. पंचभूते आणि त्रिगुण ऐसी अष्टदा प्रकृती जाण अष्टदा प्रकृतीस नामाभिधान दृश्य ऐसे ते श्रीराम. हे दृश्य नासिवंत ऐसे वेद श्रुती बोलत निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी श्रीराम. जे शस्त्रे तोडिता तुटेना जे पावके जाळीता जळेना कालविता कालवेना आपे करुनी जे श्रीराम. वायोचेनी उडेना जे पडेना ना झडेना जे घडेना ना दडेना परब्रह्म ते श्रीराम. ज्या असी वर्णाची नसे जे सर्वाहुनी अनारिसे परंतु असतची असे सर्व काळ श्रीराम. दिसेना तरी काय झाले परंतु ते सर्वत्र संचले सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे श्रीराम. दृष्टीस लागली सवे जे दिसेल तेची पाहावे परंतु गुजते जाणावे गौप्य आहे श्रीराम. प्रगट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार गुरुमुखे हा विचार उमजो लागे श्रीराम. जे उमजेना ते उमजावे जे दिसेना ते पाहावे जे कळेना ते जाणावे विवेक बळे श्रीराम. गुप्ततेची प्रकट व्हावे असाध्यतेची साधावे कानडेची अभ्यासावे सावकास श्रीराम. वेद विरंची आणि शेष जेथे सिणले निशेष तेची साधावे विशेष परब्रह्म ते तरी श्रीराम. ते कोणे परी साधावे तेची बोलिले स्वभावे अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते श्रीराम. पृथ्वी नव्हे आप नव्हे तेज नव्हे वायू नव्हे वर्ण वेगता ऐसे नव्हे अव्यक्त ते श्रीराम. तयास म्हणावे देव वरकड लोकांचा स्वभाव जितुके गाव तितुके देव जनाकारणे श्रीराम. ऐसा देवाचा निश्चयो झाला देव निर्गुण प्रत्ययाला आता आपणची आपला शोध घ्यावा श्रीराम. माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळाची तो मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे श्रीराम. पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार तत्वे तत्व झाडिता सार आत्मा चौरे श्रीराम. आपणासी ठावची नाही येते पाहणे न लगे काही तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली श्रीराम. बांधली आहे तो गाठोडी जो कोणी विचारे सोडी विचार पाहता ही गाठोडी आडळे ना श्रीराम. तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार एक आत्मा निरंतर आपण नाही श्रीराम. आपणासी ठावची नाही जन्म मृत्यू कैसे काही पाहता वस्तूचा ठाई पाप पुण्य नसे श्रीराम. पाप पुण्य यमयातना हे निर्गुणी
जन्मी तो असेना आपण तोची तरी जन्म मरणा ठाव कैचा श्रीराम. देह बुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद श्रीराम. झाले जन्माचे सार्थक निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिलाच पहावा श्रीराम. जागे होता स्वप्नसरे, विवेक पाहता दृश्य बोसरे, स्वरूपानुसंधाने तरे प्राणीमात्र श्रीराम. आपणास निवेदावे आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे याचे नाव श्रीराम. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पादसेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे श्रीराम. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आपण आत्मांतरी बोध झाला श्रीराम. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, देहो प्रारब्धी टाकिला सावकास श्रीराम. यासी म्हणीचे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला श्रीराम. आता होणार ते होये नाका आणि जाणार ते जाये नाका, तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची श्रीराम. संसारी पुंडावे चुकलय देवा, भक्ता ऐक्य झाले मुख्य देवास ओळखिले सत्संगे करुनी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मपावन नाम समास दुसरा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतरा घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित श्रीराम. जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म श्रीराम. जे दिसेना ना भासेना, जे उपजेना ना नासेना, जे येना जायेना परब्रह्म ते श्रीराम. जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना परब्रह्म ते श्रीराम. जे सन्मुखची सर्व काळ, जे निष्कळंक आणि निखळ सर्वांतर आकाश पाताळ व्यापून असे श्रीराम. अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण, सगुण आणि निर्गुण कालवले श्रीराम. या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर, जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडती श्रीराम. जड सबळ पंचभूतिक, त्यामध्ये आत्मा व्यापक, तो नित्यानित्य विवेक पाहता कळे श्रीराम. उसामध्ये घेई जे रस, येरते सांडीचे बाकस, तैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा श्रीराम. रस नासिवंत पातळ, आत्मा शाश्वत निश्चळ, रस पूर्ण आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा श्रीराम. आत्म्या सारिखे एका असावे, माते दृष्टांतसी द्यावे, दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी श्रीराम. ऐसी आत्मस्थिती संचली, तेथे माया कैसी झाली, जैसी आकाशी वाहिली झुळूक वायोची श्रीराम. वायोपासून तेज झाले, तेजापासून आपण निपजले, आपापासून आकारले भूमंडळ श्रीराम. भूमंडळापासून उत्पत्ती जीवनेणो झाले किती, परंतु ब्रह्मा आदी अंती व्यापून आहे श्रीराम. जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले, परिमुळी ब्रह्म ते संचले जैसे तैसे श्रीराम. घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे, घट फुटता न नासे आकाश जैसे श्रीराम. तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ, मध्ये होत जात सकळ सचराचर श्रीराम. जे जे काही निर्माण झाले ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले, सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म श्रीराम. ऐसे ब्रह्म अविनाश तेची सेविती, ज्ञाते पुरुष तत्व निरशने आपणास आपण लाभे श्रीराम. तत्वे तत्व मिळविले, त्यासी देहे नाम ठेविले, ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व श्रीराम. तत्व झाडा निशेष होता, तेथे निमाली देहंता, निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके झाली श्रीराम. विवेके देहाकडे पाहिले, तो तत्वे तत्व ओसरले, आपण काही नाही आले प्रत्ययासी श्रीराम. आपला आपण शोध घेता, आपली तो माईक वार्ता, तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म श्रीराम. आपणाविण निर्गुण ब्रह्म हेची निवेदनाचे वर्म, तत्वा सरिसा गेला भ्रम मी तूपणाचा मी श्रीराम. पाहता आढळेना निर्गुण ब्रह्म ते चळेना, आपण तेची परी कळेना सद्गुरु विण श्रीराम. सारा सार अवघे शोधिले, तो असार ते निघून गेले, पुढे सारते उरले निर्गुण ब्रह्म श्रीराम. आधी ब्रह्म निरोपिले, तेची सकळामध्ये व्यापले, सकळ अवघेची नासले, उरले ते केवळ ब्रह्म श्रीराम. होता विवेके संवार, तेथे निवडे सारासार, आपला आपणासी विचार ठाई पडे श्रीराम. आपण कल्पिले मी पण शोधिता नुरे जाण, मी पण गेल्या निर्गुण आत्मा स्वये श्रीराम. झालिया तत्वाचे निरशन निर्गुणात्मा, तोची आपण का दाखवावे मी पण तत्व निरशना उपरी श्रीराम. तत्वा
नावामध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले सोहम भावे प्रत्यय आले आत्मनिवेदन श्रीराम. आत्मनिवेदन होता देवा भक्तांशी ऐक्यता साचार भक्त विभक्तता सांडूनी झाला श्रीराम. निर्गुणासी नाही जन्म मरण निर्गुणासी नाही पाप पुण्य निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला श्रीराम. तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशय गुंडाळला आपणासी आपण भुलला कोहम म्हणे श्रीराम. तत्वी गुंतला म्हणे कोहम विवेक पाहता म्हणे सोहम अनन्य होता अहम सोहम मावळली श्रीराम. या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत देही असोनी देहातीत जाणीजे ऐसा श्रीराम. संदेह वृत्ती ते न भंगे म्हणून बोलिलेची बोलावे लागे आम्हासी हे घडले प्रसंगे श्रोती क्षमा करावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मायोद्भव नाम समास तिसरा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. कृतायुग 17,28,000 त्रेतायुग 12,96,000 द्वापार 8,64,000 आता कलयुग ऐका श्रीराम. कलयुग 4,32,000 चतुर्युगे 43,20,000 ऐसी चतुर्युगे सहस्र तो ब्रह्मयाचा एक दिवस श्रीराम. ऐसे ब्रह्म सहस्त्र देखा तेव्हा विष्णूची एक घटिका विष्णू सहस्र होता ऐका पळ एक ईश्वराचे श्रीराम. ईश्वर जाये सहस्र वेळ ते शक्तीचे अर्धपळ ऐसी संख्या बोलिली सकळ शास्त्रांतरी श्रीराम. चतुर्युग सहस्राणि दिनमेकं पितामहं पितामह सहस्राणि विष्णोर्घटिकमेव च विष्णुरेकसहस्राणि फलमेकं महेश्वरं महेश्वर सहस्राणि शक्तेरर्धफलं भवेत्. ऐशा अनंत शक्ती होती अनंत रचना होती जाती तरी अखंड खंडे ना स्थिती परब्रह्माची श्रीराम. परब्रह्माची कैची स्थिती परी हे बोलावयाची रीती वेदश्रुती नेती नेती परब्रह्मी श्रीराम. 4,सहस्र 7,60 इतुकी कलयुगाची रहाटी उरल्या कलयुगाची गोष्टी ऐसी असे श्रीराम. 4,27,000 240 संवत्सर पुढे अन्योविण्य वर्ण संकर होणार आहे श्रीराम. ऐसे रचले सचराचर येथे एकावून एक थोर पाहता येथीचा विचार अंत न लगे श्रीराम. एक म्हणती विष्णू थोर एक म्हणती रुद्र थोर एक म्हणती शक्ती थोर सकळांमध्ये श्रीराम. ऐसे आपुलाले परी बोलती परंतु अवघेची नासेल कल्पांती यद द्रष्टम तद नष्टम हे श्रुती बोलत असे श्रीराम. आपुलाली उपासना अभिमान लागला जना याचा निश्चयो निवडेना साधू विना श्रीराम. साधू निश्चय करती एक आत्मा सर्वत्र व्यापक ये रहे अवघेची माईक सचराचर श्रीराम. चित्री लिहिली सेना त्यात कोण थोर कोण साना हे तुम्ही विचाराना आपुले ठाई श्रीराम. स्वप्नी उदंड देखिले लहान थोरही कल्पले परंतु जागे झालिया झाले कैसे पहा श्रीराम. पाहता जागृतीचा विचार कोण लहान कोण थोर झाला अवघाची विस्तार स्वप्न रचनेचा श्रीराम. अवघाची माईक विचार कैचे लहान कैचे थोर लहान थोराचा निर्धार जाणती ज्ञानी श्रीराम. जो जन्मास येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी श्रीराम. जयासी झाले आत्मज्ञान तेची थोर महाजन वेदशास्त्रे पुराण साधू संत बोलिले श्रीराम. एवं सकळांमध्ये थोर तो एकची परमेश्वर तयामध्ये हरिहर होती जाती तो श्रीराम. निर्गुण निराकार तेथे नाही उत्पत्ती विस्तार स्थानमानाचा विचार ऐलीकडे श्रीराम. नावरूप स्थानमान हा तो अवघाची अनुमान तथापि होईल निदान ब्रह्मप्रळयी श्रीराम. ब्रह्म प्रळया वेगळे ब्रह्म नाव रूपा निराळे ब्रह्म कोणी एका काळे जैसे तैसे श्रीराम. करीती ब्रह्म निरूपणा जाणती ब्रह्म संपूर्ण तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चौथा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. श्रोते पुसती ऐसे माया ब्रह्मते कैसे श्रोत्या वक्तयांच्या मिसे निरूपण ऐका श्रीराम. ब्रह्म निर्गुण निराकार माया सगुण साकार ब्रह्मासी नाही पारावार मायेसी आहे श्रीराम. ब्रह्म निर्मळ निश्चळ माया चंचळ चपळ ब्रह्म निरोपाधी केवळ माया उपाधी रूपी श्रीराम. माया दिसे ब्रह्म दिसेना माया भासे ब्रह्म भासेना माया नासे ब्रह्म नासेना
कल्पांतकाळी श्रीराम. माया रचे ब्रह्म रचेना माया खचे ब्रह्म खचेना माया रुचे ब्रह्म रुचेना अज्ञानासी श्रीराम. माया उपजे ब्रह्म उपजेना माया मरे ब्रह्म मरेना माया धरे ब्रह्म धरेना धारणेसी श्रीराम. माया फुटे ब्रह्म फुटेना माया तुटे ब्रह्म तुटेना माया विटे ब्रह्म विटेना विनाशते श्रीराम. माया विकारी ब्रह्म निर्विकारी माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप श्रीराम. माया पंचभूतिक अनेक ब्रह्म ते शाश्वत एक माया ब्रह्मांचा विवेक विवेकी जाणती श्रीराम. माया लहान ब्रह्मथोर माया असार ब्रह्मसार माया आरती पार ब्रह्मासी नाही श्रीराम. सकळ माया विस्तारली ब्रह्मस्थिती आच्छादली परी ते निवडून घेतली साधुजनी श्रीराम. गोंडाळ सांडून नीर घेईजे नीर सांडून क्षीर सेविजे माया सांडून अनुभविजे ब्रह्म तैसे श्रीराम. ब्रह्म आकाशा ऐसे निवळ माया वसुंधरा डहुळ ब्रह्म सूक्ष्म केवळ माया स्थूल रूपी श्रीराम. ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे माया ते प्रत्यक्ष दिसे ब्रह्म ते समची असे माया ते विषमरूपी श्रीराम. माया लक्ष ब्रह्म अलक्ष माया साक्ष ब्रह्म असाक्ष मायेमध्ये दोन्ही पक्ष ब्रह्मी पक्षची नाही श्रीराम. माया पूर्व पक्ष ब्रह्म सिद्धांत माया संत ब्रह्म संत ब्रह्मासी नाही करणे हे तर मायेसी आहे श्रीराम. ब्रह्म अखंड घनदाट माया पंचभूतिक पोचट ब्रह्म ते निरंतर निगोट माया ते जुनी जर्जरी श्रीराम. माया घडे ब्रह्म घडे ना माया पडे ब्रह्म पडे ना माया बिघडे ब्रह्म बिघडे ना जैसे तैसे श्रीराम. ब्रह्म असतची असे माया निरसाताची निरसे ब्रह्मांस कल्पांत नसे मायेसी आहे श्रीराम. माया कठीण ब्रह्म कोमळ माया अल्प ब्रह्म विशाळ माया नासे सर्व काळ ब्रह्मची असे श्रीराम. वस्तू नव्हे बोलीजे ऐसी माया जैसी बोलीजे तैसी काळ पावेना वस्तूशी मायेशी झडपी श्रीराम. नाना रूप नाना रंग तितुका मायेचा प्रसंग माया भंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे श्रीराम. आता असो हा विस्तार चालत जाते सचराचर तितुकी माया परमेश्वर सभाय अभ्यंतरी श्रीराम. सकळ उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा जळी असोनी ना तळे जळा आकाश जैसे श्रीराम. माया ब्रह्मीचे विवरण करिता चुके जन्म मरण संतांच गेलिया शरण मोक्ष लाभे श्रीराम. अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा जयांचे नि जगदात्मा अंतरची होये श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे माया ब्रह्म निरूपण नाम समास पाचवा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. सृष्टीपूर्वी ब्रह्म असे तेथे सृष्टी मुळीच नसे आता सृष्टी दिसत असे सत्य की मिथ्या श्रीराम. तुम्ही सर्वज्ञ गोसावी माझी आशंका फेडावी ऐसा श्रोता विनवी वक्तयासी श्रीराम. आता ऐका प्रत्योत्तर कथेसी वाहे तत्पर वक्ता सर्वज्ञ उदार बोलता झाला श्रीराम. जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन येणे वाक्ये सत्यपणा सृष्टी साले श्रीराम. द्रष्टम तद्नष्टम येणे वाक्य सृष्टी मिथ्यापणे सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे श्रीराम. सत्य म्हणो तरी नासे मिथ्या म्हणो तरी दिसे आता जैसे आहे तैसे बोलिजेल श्रीराम. सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि सज्ञान म्हणून या समाधान होत नाही श्रीराम. ऐका अज्ञानाचे मत सृष्टी आहे ते शाश्वत देवधर्म तीर्थ व्रत सत्याची आहे श्रीराम. बोले सर्वज्ञाचा राजा मूर्खस्य प्रतिमा पूजा ब्रह्म प्रळयाच्या पैजा घालू पाहे श्रीराम. तव बोले तो अज्ञान तरिका करिसी संध्या स्नान गुरुभजन तीर्थाटन कासया फिरावे श्रीराम. तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादा वादे वादे जायते तत्वबोधः बोधे बोधे भासते चंद्रचूडा. चंद्रचूडाचे वचन सद्गुरूचे उपासन गुरुगीता निरूपण बोलिले हरे श्रीराम. गुरुसी कैसे भजावे आधी तयासी ओळखावे त्याचे समाधान घ्यावे विवेक स्वये श्रीराम. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरु गीतेचे वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान तेथे सृष्टी मिथ्या भान उरेल कैचे श्रीराम. ऐसा सज्ञान बोलिला सद्गुरु तो ओळखिला सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ श्रीराम. श्रोता ऐसे न मनी कदा अधिक उठला वेवादा म्हणे कैसारे गोविंदा ज्ञान म्हणतोसी श्रीराम. जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन तयासी तू अज्ञान म्हणतोसी कैसा श्रीराम. ऐसा श्रोता आक्षेप करी विषाद मानिला अंतरी याचे प्रत्योत्तर चतुरी सावध परिसावे श्रीराम.
गीतेस बोलिला गोविंद त्याचा न कळे तुझ भेद म्हणून या व्यर्थखेद वाहतोसी श्रीराम अश्वत्थ सर्व वृक्षाणाम. माझी विभूती पिंपळ म्हणून बोलिला गोपाळ वृक्ष तोडितात तत्काळ तुटत आहे श्रीराम. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. शस्त्राचे तुटेना अग्नीचेनी जळेना उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे श्रीराम. पिंपळ तुटे शस्त्राने पिंपळ जळे पावकाने पिंपळ कालवे उदकाने नाशिवंत श्रीराम. तुटे जळे बुडे पुढे आता ऐक्य कैसे घडे म्हणून हे उजेडे सद्गुरु मुखे श्रीराम. इंद्रियाणां मनश्चास्मी कृष्ण म्हणे म्हणतो मी तरी का वरावी उर्मी चंचळ मनाची श्रीराम. ऐसे कृष्ण का बोलिला साधन मार्ग दाखविला खडे मांडून शिकविला ओ नामा जेवी श्रीराम. ऐसा हे वाक्यभेद सर्व जाणे तो गोविंद देहबुद्धीचा विवाद कामा नये श्रीराम. वेद शास्त्र श्रुती स्मृती तेथे वाक्यभेद पडती ते सर्वही निवडती सद्गुरुचे निवचने श्रीराम. वेदशास्त्रांचे भांडण शस्त्रे तोडी ऐसा कोण हे निवडे ना साधू विण कदा कल्पांती श्रीराम. पूर्व पक्ष आणि सिद्धांत शास्त्री बोलिला संकेत ज्याचा होय निश्चितार्थ साधू मुखे श्रीराम. ये रवी वादाची उत्तरे एकाहून एक थोरे बोलो जाता पारे वेदशास्त्री श्रीराम. म्हणून वाद बेवाद सांडून की जे संवाद तेने होय ब्रह्मानंद स्वानुभवे श्रीराम. एके कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी तया सृष्टीची गोष्टी साचकेवी श्रीराम. कल्पनेचा केला देव तेथे झाला दृढ भाव देवा लागी येता खेव भक्त दुःखे दुखवला श्रीराम. पाषाणाचा देव केला एके दिवसी भंगो न गेला तेणे भक्त दुखवला रडे पडे आक्रंदे श्रीराम. देव हरपला घरी एक देव नेला चोरी एक देव दुराचारी फोडीला बळे श्रीराम. एक देव जापाणीला एक देव उदकी टाकीला एक देव नेऊनी घातला पाया तळी श्रीराम. काय सांगो तीर्थ महिमा मोडून गेला दुरात्मा थोर सत्व होते ते मा काय झाले कळे ना श्रीराम. देव घडीला सोनारी देव वोतीला वोतारी एक देव घडीला पाथरी पाषाणाचा श्रीराम. नर्मदा गंडिका तीरी देव पडिले लक्षवरी त्यांची संख्या कोण करी असंख्यात गोटे श्रीराम. चक्रतीर्थी चक्रांकित देव असती असंख्यात नाही मनी निश्चितार्थ एक देव श्रीराम. बाण तांदळे ताम्र नाणे स्फटिक देव्हारा पूजणे ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे श्रीराम. देव रेसिमाचा केला तोही तुटोनिया गेला आता नवा नेम धरिला मृत्तिकेचा श्रीराम. आमचा देव बहु सत्य आम्हा अकांती पावत पूर्ण करी मनोरथ सर्व काळ श्रीराम. आता याचे सत्व गेले प्राप्त होते ते झाले प्राप्त नवचे पालटिले ईश्वराचे नी श्रीराम. धातू पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्ट देखा तेथे देव कैचा मूर्खा भ्रांती पडिली श्रीराम. हे आपुली कल्पना प्राप्तायसी फळे जाणा परी त्या देवाची या खुणा वेगळ्याची श्रीराम. म्हणून हे माया भ्रमणे सृष्टी मिथ्या कोटी गुणे वेदशास्त्रे पुराणे ऐसीच बोलती श्रीराम. साधू संत महानुभाव त्यांचा ऐसाची अनुभव पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या श्रीराम. सृष्टी पूर्वी सृष्टी चालता सृष्टी अवघी संहारता शाश्वत देव तत्वता आदियंती श्रीराम. ऐसा सर्वांचा निश्चयो यदर्थी नाही संशयो वितरेकाणे अन्वयो कल्पनारूप श्रीराम. एके कल्पनेची पोटी बोली जेत अष्टसृष्टी तया सृष्टीची गोष्टी सावधायिका श्रीराम. एकी कल्पनेची सृष्टी दुजी शाब्दिक सृष्टी तिची प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व श्रीराम. चौथी चित्रलेप सृष्टी पाचवी स्वप्न सृष्टी सहावी गंधर्व सृष्टी जरसृष्टी सातवी श्रीराम. आठवी दृष्टी बंधन ऐशाष्ट सृष्टी जाण यामध्ये श्रेष्ठ कोण सत्य मानावी श्रीराम. म्हणून सृष्टी नासिवंत जाणती संत महंत सगुणी भजावे निश्चित निश्चया लागी श्रीराम. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे श्रीराम. आता सोहे बहुत संत संगे कळे नेमस्त ये रवी चित्त दुश्चित्त संशयी पडे श्रीराम. तव शिष्ये आक्षेपिले सृष्टी मिथ्या इसे कळले परी हे अवघे चिनातिले तरी दिसते का श्रीराम. दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्याची वाटते यासी काय करावे ते सांगा स्वामी श्रीराम. याचे प्रत्युत्तर भले पुढिले समासी बोलिले श्रोता श्रवण केले पाहिजे पुढे श्रीराम. एवं सृष्टी मिथ्या जाणोनी रक्षावे सगुण ऐसी हे अनुभवाची खूण अनुभवी जाणती श्रीराम. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टी कथन नाम समास 6वा. श्रीराम समर्थ श्रीराम.
इथे आजचं वाचन थांबूया. मी पुढच्या समासाची पहिली ओवी वाचतो, नंतर सगळ्यांनी 20वा दशक 10वा समास ओवी क्रमांक 26 ते 37 हे म्हणायचं. श्रीराम समर्थ. ज्ञाने दृश्य मिथ्या झाले, तरी का पाहिजे भजन केले, तेणे काये प्राप्त झाले, हे मज निरोपावे. श्रीराम. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले. श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही. श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले, बोलता नये. श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी बाणावे, जन्म मृत्याच्या नावे शून्याकार. श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थक कृपेची वचने, तो हा दासबोध. श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो. श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकाश, विवरता विशेषा विशेष, कळो लागे. श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काये प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा. श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुनी. श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे. श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे. श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ वेदांत संमतीचा कव्य सिंधू भरला श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभवाचा खिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जय दास बोधा नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जय दास बोधा 20 दशकींचा अनुभव जो पाहे नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्माची होये अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जय दास बोधा नाना देही देव एक विराजे नाना नाटक लीळा सुंदर रूप साजे नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती माझे अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे जय देव आत्मा या रामा निगमागम शोधिता नकळे गुणसीमा जय देव बहुरूपी बहुगुणी बहुता काळांचा हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा युगान युगी आत्मा राम अमूचा दास म्हणे महिमा न बोलवे वाचा जय देव आत्मा या रामा निगमागम शोधिता नकळे गुणसीमा जय देव सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता कलिमल दहना गहना स्वामी समर्था नकळे ब्रह्मादिका अंत अनंता तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता जय देव जय करुणा करा आरती ओवाळू सद्गुरु माहेरा जय देव जय करुणा करा आरती ओवाळू सद्गुरु माहेरा जय देव अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी रामत्या कामबाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना हरी भक्त तो शक्त कामास मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी हनुमंत मुची कुळवल्ली राम मंडपावे लागली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुचे कुळी हनुमंत हनुमंत आमुचे मुख्य दैवत तया वीणामुचा परमार्थ सिद्धिते न पवे सर्वथा साह्यामासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्रीराम समर्थ काय उणे दासासी दाता एक रघुनंदन वरकड लंडी देईल कोण तया सोडोनी आम्ही जन कोणा प्रती मागावे म्हणून आम्ही रामदास श्रीराम चरणी आमुचा विश्वास कोसळोनी पडो हे आकाश आणि कांची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडो निधावे आपदामुपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापबाण शोभतसे राम माझे मनी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझा रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ ज्यांनी इथून दासबोध